नमस्कार, बोलू मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ब्राह्मण समाजाचे 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये किती आमदार निवडून आले आहेत, ते कोणत्या पक्षांचे आहेत, ते कोणत्या भागातील आहेत, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। यातील पहिले ब्राह्मण समाजाचे आमदार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी लहान वयापासूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती। भाजपमधून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत। यानंतरचे दुसरे आमदार आहेत मंत्री उदय सामंत। मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटातून आमदार आहेत। यानंतरचे तिसरे आमदार आहेत किरण सामंत। आमदार किरण सामंत हे उदय सामंत यांचेच बंधू आहेत। किरण सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून आमदार म्हणून निवडून आले आहेत। चौथे आमदार आहेत सुधीर गाडगीळ। आमदार सुधीर गाडगीळ हे सांगली या विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत। यानंतरचे पाचवे आमदार आहेत आमदार संजय उपाध्याय। आमदार संजय उपाध्याय हे मुंबईतील बोरिवली या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत। सहावे आमदार आहेत आमदार संजय केळकर। आमदार संजय केळकर हे ठाणे जिल्ह्यातील ठाणे या मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत। आमदार संजय केळकर हे 2014 ला प्रथम भाजपच्या तिकिटावरून निवडून आले आहेत। सातवे आमदार आहेत आमदार आदित्य ठाकरे। आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी या विधानसभा मतदारसंघातून 2019 ला त्यांनी निवडणूक लढून पहिल्यांदाच ते आमदार झाले आहेत। त्यानंतर 2024 ला त्यांनी शिवसेना उभाटा या गटातून निवडणूक लढवत त्यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे। यानंतरचे आठवे आमदार आहेत आमदार वरुण सरदेसाई। आमदार वरुण सरदेसाई यांनी मुंबईतीलच वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघातून 2024 ला शिवसेना उभाटा गटाकडून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे। हे होते ब्राह्मण समाजाचे निवडून आलेले प्रमुख आमदार। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।